SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे चारही सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर व्हिडिओच्या माध्यमातून टाकत आहे। यापूर्वी देखील व्हिडिओ टाकले आहेत। त्याचप्रमाणे माझे सगळी माहिती एलिमेंटरी इंटरमिजिएटची तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी जसजसे क्वेश्चन पेपर किंवा इतर माहिती टाकेल तसतशी ती तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। माझ्या चॅनलवरती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे यूजफुल असे व्हिडिओ, त्याचप्रमाणे 9th आणि 10thचे ऑल क्वेश्चन पेपर वर्षभराचे मी चॅनलवरती टाकले आहेत आणि इतर माहिती टाकली आहे 9th आणि 10th स्टँडर्डच्या मुलांसाठी। ती देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर पाहू शकता। आत्ता आपण या व्हिडिओमध्ये प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग या पेपरविषयी पाहणार आहोत। यामध्ये जे प्लेन जॉमेट्रीचे सगळे एक्झाम्पल आहेत, सिलेबस आहे, तो मी सगळा तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्लेन जॉमेट्रीला नेमका काय सिलेबस आहे। मराठीमध्ये याला कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन असं म्हणतात। याची वेळ गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी 2 ते 4 अशी वेळ आहे। प्लेन जॉमेट्रीला नेमकं काय येऊ शकतं यासाठी ही व्हिडिओ तयार केली आहे। हे टाइम टेबल आहे, त्यानंतर आपण खाली सिलेबस पाहूया। इथे तुम्हाला सिलेबस दिला आहे, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही तो पाहू शकता। व्हिडिओ फास्ट स्पीडने तुम्ही पाहू शकता। नेमका तुम्हाला काय प्लेन जॉमेट्रीसाठी सिलेबस आहे हे इथे दिले आहे। सेक्शन बी मध्ये लेटरिंग जे आहे त्याच्यासाठी सुद्धा जी इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती आहे ती या पेजवरती दिलेली आहे। ही मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल। प्लेन जॉमेट्री फॉर एलिमेंटरी ग्रेड एक्झामिनेशन, सम बेसिक कन्स्ट्रक्शन, डिव्हिजन ऑफ लाईन्स। मराठी मीडियमच्या मुलांनासुद्धा हे कळायला सोपं आहे। तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर मराठी मीडियमच्या मुलांना देखील हे व्यवस्थित कळू शकतं। इथं हे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा। एक्झामला नेमकं काय पद्धतीचं येऊ शकतं ते याच्यातून तुमच्या लक्षात येईल। आता हे सेकंड एक्झाम्पल आहे। हे कसं कन्स्ट्रक्ट करायचं याच्या व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील, पण नेमका सिलेबस काय आहे हे कळण्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पाहू शकता। खूप काही याच्यामध्ये अवघड नाही, तुम्हाला A ग्रेडसुद्धा मिळू शकते तुम्ही जर व्यवस्थित कन्स्ट्रक्ट केलं तर। अतिशय हलक्या हाताने तुम्ही फिगर काढायची आहे, ड्रॉ करायची आहे। सगळ्यात प्रथम तुम्ही एक रफ फिगर काढायची आहे साईडला, ती तुम्ही खोडायची नाही आहे, ती टीचरला तुम्ही दाखवायला ठेवायची आहे। प्लेन जॉमेट्री आणि लेटरिंगचा पेपर काहीही अवघड नाही, तुम्ही व्यवस्थित कन्स्ट्रक्ट करू शकता। यूट्यूबवरती याच्या व्हिडिओ जर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की फारसं काही अवघड नाही। हे सगळे एक्झाम्पल जर तुम्ही एक एकदा करून पाहिले पटापट तर जॉमेट्रीचा पेपर नक्कीच तुम्हाला सोपा जाऊ शकतो।
इथे पहा लेटरिंगचं चालू झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही कलरिंग तुम्ही स्वतः करायचं आहे, पण हे इथे लिहून दाखवलं आहे। तुम्हाला शब्द दिला जाईल आणि तुम्ही त्याचं ड्रॉ करून कलर करायचा आहे। हे फक्त तुमच्या माहितीसाठी मी दाखवलं आहे। शेवटी मी तुम्हाला क्वेश्चन पेपर पूर्ण व्यवस्थित दाखवते। तुम्हाला आयडिया देण्यासाठी मी हे लेटर्स तुम्हाला दाखवले आहेत। आता इथं काही एक्झाम्पल आहेत बघा प्लेन जॉमेट्रीचे। म्हणजे हे क्वेश्चन पेपर आहे, हा जो आहे तो क्वेश्चन पेपर आहे पूर्वीचा। सोल्जर म्हणजे सैनिक हा शब्द दिला आहे। तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये दोन्हीपैकी कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहू शकता। इथे पहा 2019चा हा पेपर आहे, 2016चा हा पेपर आहे, 2016, 2017 आणि हा शेवट 2022 हा सुद्धा लेटेस्ट पेपर आहे। अशा प्रकारे पेपर तुम्हाला दिला जातो। पेपर पहा 2 तासाचा पेपर आहे, 4th पेपर। हॉल तिकीट तुम्ही घेऊन गेला नाही तर परीक्षेला बसू दिलं जाणार नाही। हॉल तिकीट कंपल्सरी घेऊन जायचं आहे। हाताखाली म्हणून मोठा माउंट बोर्ड किंवा कार्डबोर्ड तुमच्या हाताखाली असण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे। चांगल्या क्वालिटीचं इरेजर, शार्पनर तुमच्याजवळ असावं। जॉमेट्रीचं सगळं साहित्य तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे। इरेजरचा वापर जेवढा कमीत कमी करता येईल तेवढा तुम्ही करायचा, कारण हलक्या हातानेच डायग्राम करायची आहे। आणि तसा पेपर काहीही अवघड नाही, तुम्हाला हे सगळं जमणार आहे। फक्त घरी थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला जे महत्त्वाचे क्वेश्चन वाटतात त्याची तुम्ही आधी प्रॅक्टिस करा। माझ्या माहितीप्रमाणे प्लेन जॉमेट्रीचा सगळा पोर्शन मी तुम्हाला दाखवला आहे। त्याच्या बाहेरचं तुम्हाला काही येणार नाही। हा अशा प्रकारे पेपर आहे पहा। इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी हा पेपर इंग्लिशमधून आहे। मराठी मीडियमच्या मुलांसाठी याच पेजच्या पाठीमागे मराठीतून संपूर्ण पेपर दिला जातो। हिंदी मीडियमच्या मुलांसाठी, उर्दूच्या मुलांसाठी असे 4 लँग्वेजमध्ये हा पेपर असतो। त्यामुळे सगळ्यांना पेपर व्यवस्थित कळणार आहे। पेपर फक्त इंग्लिशमधून नाही तर मराठीतून सुद्धा दिला जातो तुम्हाला। 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे अतिशय यूजफुल असे व्हिडिओ मी चॅनलवर टाकले आहेत, ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। धन्यवाद।